न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। चिंचवड स्टेशन येथे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी। रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप आणि अन्नदानाचे आयोजन। चिंचवड स्टेशन चालक मालक असोसिएशनच्या वतीनं महान समाज सुधारक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप तसेच अन्नदान करण्यात आले। समाज प्रबोधन आणि सेवाभावी दृष्टिकोनातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, असे आयोजकांनी म्हटलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी चालक मालक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम। नमस्कार, महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। याच ठिकाणी आपण जर बघितलं तर चालक मालक असोसिएशन यांच्या वतीने जे आहे ते रक्तदान शिबिर आयोजित करून त्याचबरोबर पुस्तक वाटप करून या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर आपण पाहू शकताय की या ठिकाणी आपण पुस्तकं देखील या ठिकाणी ठेवलेले आहे। या पुस्तकं जे असतील, जे गरजू लोक विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तक वाटप करण्याचं काम देखील या ठिकाणी आपण बघू शकताय की, आणि दुसरीकडे आपण बघू शकता की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जे समाज बांधव आहेत ते रक्तदान करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कधीपासून ही जयंती साजरी करण्यात येते आणि कसा हा उपक्रम राबविला। खरं एकंदरीत काय सांगाल, कधी कितवं वर्ष आहे तुमचं हे आणि काय काय कार्यक्रम हे आयोजित केले गेले? हे आमचं पहिलंच प्रथम वर्ष आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती करायचं, आणि चालक मालक असोसिएशन चिंचवड या ठिकाणी आम्ही प्रथम वर्ष जयंती साजरी केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही गरजू मुलांना शालेय पुस्तकं वह्या दिलेल्या आहेत आणि जेवणाचा अन्नदान वाटप आहे, आणि एक आणखीन एक कार्यक्रम ठेवला होता ते म्हणजे रक्तदान शिबिर। हे आम्ही प्रथम वर्ष केलेलं आहे आणि याच्या पुढे याच्यापेक्षा पण आम्ही चांगलं कार्यक्रम करण्याची आमची हे आहे माहिती। निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी चालक मालक जे असतील त्यांच्या वतीनं ही जयंती साजरी करण्यात येते। आणि आपण जर बघितलं तर पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षातच जो काही खास उपक्रम आहे तो या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गरीब लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना जे काही वह्या वाटप असतील ते करण्यात येतं। त्याचबरोबर जे आपण बघितलं तर रक्त हे फक्त मानवाच्या शरीरामध्ये तयार होतं आणि त्या रक्तामुळे काही जणांचे जे आहेत ते प्राण वाचवण्यात यश येते। असाच हा उपक्रम जे रक्तदान शिबिर घेऊन जो आहे तो या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना या ठिकाणी नागरिक आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर काय सांगाल, एकंदरीत आपण या ठिकाणचे अध्यक्ष आहात, एकंदरीत आज पहिलं वर्ष आहे, हा संकल्प तुमच्या डोक्यात कसा आला आणि पहिलं वर्ष इथून पुढे तुम्ही संकल्प घेऊन कशा जयंती साजरी करण्यात येणार? कारण आमची ही चालक मालक संघटना आहे, आज 5वं वर्ष ह्या संघटनेला, पण आम्ही यावर्षी असा संकल्प ठेवला की आपण सर्व महामानवाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या। पहिले आम्ही शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली, दुसरी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आणि आता तिसरी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो। आता ह्या जयंतीला असं ठरवलं की गोरगरीब जी विद्यार्थी असतात त्यांना आपण काहीतरी आपल्यापासून मदत झाली पाहिजे, आपल्या संघटनेपासून, आणि काहीतरी आपल्यापासून एक पुण्य घडलं पाहिजे संघटनेपासून। म्हणून आम्ही काय केलं, एक रक्तदान शिबिर ठेवली आणि एक वह्या वाटप ठेवलं आणि अन्नदान ठेवलं, आणि आमच्या संघटनेचा असा संकल्प चालू होईल, ह्याच्यापेक्षा मोठा संकल्प चालू होईल। आमची ही जवळजवळ 200 लोकांची संघटना आहे। आमच्या संघटनेमध्ये आम्ही कसं 2-2 वर्षाला 3-3 वर्षाला विलक्षण घेतो आणि अध्यक्ष निवडतो, पण मी 4था अध्यक्ष आहे आणि मी डोक्यात धरून ही संकल्प चालू केले। माझी संघटना पुढे जावा, माझी संघटना मोठी व्हावा आणि आमच्यापासून काहीतरी पुण्य व्हावा। आणि शिवाजी महाराजांचं आणि मी एक ठरवलं, माझे ही ड्रायव्हर बंधू इथं
जवळजवळ 200 ड्रायव्हर बंधू आहेत, माझे गोरगरीब ड्रायव्हर बंधू आहेत. आणि आम्ही असा संकल्प ठेवला की आम्ही आमच्या ड्रायव्हर बंधूला कुठंही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आमच्या संघटनेतून त्याच्यासाठी मदत करतो, त्याला आम्ही सहकार्य करतो, सगळ्यांनी मिळून सहकार्य करतो. आम्ही संघटनेचा असा विषय ठेवला की आमचे सगळे ड्रायव्हर गोरगरीब आहेत आणि त्याला जर कुठला त्रास झाला, काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही संघटनेतून त्याला मदत करतो आणि त्या संकटातून बाहेर काढतो. ही आमची संघटना आहे. निश्चितच आपण बघतोय की पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित केलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी गरीब पाहत आहे की सकाळपासून आपला कार्यक्रम चालू आहे. सकाळी आपण 10 ते 6 असं रक्तदान शिबिर ठेवलेलं, शालेय साहित्य वाटप ठेवलं मुलांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यानंतर आपण अन्नदानाचं ठेवलं. आपले हे ड्रायव्हर आहेत ना, 200 ड्रायव्हर आहेत, हे सर्वांनी वर्गणीत काढून ही जयंती आपण साजरी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये सर्व समाजाची लोकं आहेत, या सर्वांनी मिळून मला अध्यक्ष केला. मी एक मुस्लिम समाजाला आपण सर्व धर्म समभाव बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला धरून हा स्वराज्य निर्माण केला. तसंच अशी आमची संघटना आहे, सर्व धर्मभाव समभाव म्हणून आम्ही पुढे चालत आहोत. मी एक मुस्लिम समाज असून मला अध्यक्ष केलं, मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. यात संकल्पनेनं आम्ही घेऊन सगळ्या ड्रायव्हरांचं प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला अध्यक्ष म्हणून. तिथं आपण बघतोय की या ठिकाणी जी काही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जी आहे त्या सर्व समाज मिळून या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा संकल्प जो आहे तो पहिल्याच वर्षीच केल्याने मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत पाहायला मिळते आणि प्रत्येक वर्षी अशीच जयंती साजरी करणार असल्याचं या ठिकाणी अध्यक्ष यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.